दिलंय त्यांनी काल वक्तव्य केलं, मात्र त्यांच्या ध्येयबोलीतून ते कुठेतरी नाराज असल्याचं दिसतंय. त्यांनी नाराज असं वाटत नाही मला. शेवटी असं आहे की तिन्ही पक्षाचं मिळून ही युती आहे आणि त्यामुळे नाराज व्हायचं काही कारण नाही. स्वाभाविक आहे, एखाद्या व्यक्तीने 2-2.5 वर्ष मुख्यमंत्रीपद भोगल्यानंतर थोडा पायउतार होताना माणसाला वाटतं, त्यातला भाग मनुष्य म्हणून वाटला असेल. पण एकनाथ शिंदेसह मोठ्या मनाने त्यांनी तो निर्णय घेतला आहे आणि त्यांनी जाहीरच करून टाकलं की मी कुठल्या अडथळा माझ्याकडून निर्माण होणार नाही. तर म्हटलं मोठ्या मनाने त्यांनी तो निर्णय स्वीकारलेला. मला वाटतं ते उपमुख्यमंत्री संजय राऊतांना आमची चिंता करण्यापेक्षा त्यांच्या जागा ज्या कमी झालेल्या आहेत त्याबद्दल काय वाटतंय त्यांना, ह्याच्यावर भाष्य अधिक केलं बरं आहे. आमच्या पक्षामध्ये आमच्या युतीमध्ये कोणाला किती जागा मिळाल्या, कोण उपमुख्यमंत्री होणार, कोणाला कुठलं डिपार्टमेंट मिळणार, हा विषय त्यांनी फार चिंता करून द्यायची. मात्र ते त्याचं खापर कायम ईव्हीएम आणि सगळ्या गोष्टीवर. आता प्रवक्ता म्हणतो काहीतरी बोलावं लागतं म्हणून बोलले. पक्ष जे आहे ते भाजपा गुंडाळून ठेवे, आजची जर परिस्थिती बघितली म्हणजे त्यांनी आताच रडीचा डाव सुरू केलेला आहे. ह्याचा अर्थ 2029 सुद्धा ते जिंकून येणार नाहीत की त्यांना दिसतंय आणि म्हणून हे खापर कोणाला फोडण्याकरता हा सगळा उद्योग सुरू आहे. म्हणून लोकशाही मार्गाने निवडणुका झालेल्या आहेत, त्यांनाही संधी होती, आम्हालाही संधी होती, लोकांनी आम्हाला पसंत केलं आहे. त्यांनी आत्मपरीक्षण करावं. म्हणजे एवढी दयनीय अवस्था. मला आठवतं मी राज्याचा प्रमुख असताना 82 जागा मी त्यावेळेस निवडून आल्या होत्या आणि त्यानंतर पृथ्वीराज बाबा आले, त्यांनी 82च्या 42 केल्या आणि नानांनी 42हून 16वर आणलेला आहे. अशा प्रकारचा हा इतिहास आहे. मला काही अधिक याच्यावर सांगायची गरज नाही. सगळं इतिहास आहे, आकडेवारी समोर आहे. त्यामुळे एकंदरीत जी परिस्थिती आहे याचं आकलन त्यांनी केलं पाहिजे. नेमकं काय होतं आहे हे त्यांना कळलं पाहिजे. आत्मपरीक्षण करून त्यांनी निर्णय. अर्थात माझा सल्ला काही मी द्यायला बसलेलो नाही या ठिकाणी आणि मला सल्लाही त्याचा द्यायचा प्रश्न नाही आहे. बरीचशी मोठी माणसं आहेत, जाणकार आहेत, लोकप्रिय आहेत, त्यामुळे त्यांचा निर्णय ते घेतील. निकालानंतर पृथ्वीराज चव्हाण असतील, बाळासाहेब थोरात असतील, यांच्यासारखे दिग्गज आज पराभूत झालेले आहेत. तुम्हाला कुठेतरी जो दिशा कळलेली होती, भविष्य कळलेलं होतं काँग्रेस निकालानंतर बोलले होते की मला त्रास देणारे घरी बसले. नेमकं काय असं आहे की शेवटी मी मनुष्य आहेत, मलाही भावना आहेत. ज्या पद्धतीने मला 14 वर्ष वनवास मी भोगला, त्यामुळे मलाही कुठेतरी भावना म्हणजे व्यक्त. मला त्याच्यात व्यक्तिगत कोणाविषयी काही आकस नाही आहे आणि मी बाबांचा भक्त असल्यामुळे कोणावरही विनाकारण किंवा टीका करणं हे माझा हेतू नाही आहे. परंतु शेवटी मी मनुष्य आहेत, मलाही कुठल्या भावना आहेत आणि म्हणून मी कदाचित रागाच्या भरात काय बोललो असेन. पण त्यांनी त्याचं फार मनावर न घेता, राजकारणामध्ये हारजीत होत राहते, त्याच्यामुळे प्रत्येकाने आपापली आत्मपरीक्षण करावं अशी.